राधा, डू इट फास्ट. अक्कांची तब्येत अजून बिघडेल. इंजेक्शन द्या. माझी राधा, राधा, राधा. थांब, मी भरवते ना. घे घे ग माझं लेकरू. राधा, व्हॉट इज रॉंग विथ यू? डॉक्टर व्हायचं ना तुम्हाला. इंजेक्शन द्यायला का घाबरताय तुम्ही? एखाद्या पेशंटची लाईफ रिस्क मध्ये टाकाल अशाने. इंजेक्शन द्या. कबीर. येस मॅम. कबीर, त्यांच्या हातातून इंजेक्शन घ्या आणि तुम्ही इंजेक्ट करा इमिजिएटली नाव. ओके ओके मॅम. एक मिनिट थांबा. थांबा कबीर. कबीर 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 होल्ड. अक्कांची सिच्युएशन सांगा. मॅम ब्रीदिंग हेवी आहे. मला वाटलंच. इंजेक्शन देऊ नका. जस्ट वेट. काम करा. त्यांना ती गोळी द्या. मला बाहेर यावं लागणार आहे. त्यांना बेशुद्ध करून त्यांच्यावर उपचार करता येणार नाहीयेत. आधी ती गोळी द्या फास्ट. ओके मॅम. डॉली कोण आहे बाई? अक्का, अगं कोण म्हणजे काय? आपला देवाबाई आहे. देवाबाईचाच हात आहे तो. बाई नाही मला माहितीये. अगं अक्का, आपला भाईच आहे तो. तुला आहे ना जरा उजेडामुळे वेगळा दिसतोय. बाकी काय नाही. जेवण बनवायचंय. बाथरूम मध्ये घेऊन चा. अगं अक्की, तू अशी काय बडबडतेस? गोळीमुळे होते. बाई तेव्हा अक्कांना 48 आवर्स अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल. त्या क्रिटिकल आहेत. आय एम शुअर दिस इज अ केस ऑफ कार्डिओमेगली. मग काय करायचं? अक्काला मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवायचं का? पण अक्का यायला तयार नाही ना होणार. ती नाही राजी होणार. आणि आपल्याकडे डॉली वहिनी आहेत ना. अरे त्या केवढ्या फेमस डॉक्टर आहेत. वहिनी, तुम्ही काय पण काळजी करू नका. आपण वाटेल तेवढा. तुम्ही पाहिजे तेवढा पैसा होताय, माहितीये मला. पण सत्य भाऊजी, प्रश्न पैसा उतरण्याचा नाहीये. अक्कांच्या जीवाचा आहे. त्यांना 48 तास अंडर ऑब्झर्वेशन कसं ठेवता येईल याचा विचार करायला हवा. डॉलीबाई, आपण आहोत ना. आपण बघू अक्काकडे. हा देवा, तुम्ही बसून काही उपयोग नाही. डॉक्टर पाहिजे ना. मला आय थिंक आय हॅव एन आयडिया. राधा, तुम्ही पुढचे 48 तास अक्कांसोबत राहा इकडे. मी का म्हणजे? अक्का फिमेल पेशंट आहेत. राधा डॉक्टर आहे. अक्कांना काही लागलं तर त्या कम्फर्टेबली राधाला सांगू शकतात. आणि आता या अशा परिस्थितीत आपल्याकडे हाच बेस्ट ऑप्शन आहे. नाही मॅम,
मी इथे यांच्या बरोबर नाही राहू शकत. आणि तसंही आपलं घर बाजूलाच आहे ना, सो मी येऊन जाऊन बघेन अक्कांना. राधा, तुम्ही काय बोलताय? तुम्ही मेडिकल स्टुडंट आहात, तुम्हाला माहितीये की अक्का क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आहे. आपण 1 सेकंडसाठी पण त्यांना एकटीला नाही सोडू शकत. तुमचा प्रॉब्लेम काय? देवा, तुम्हाला प्रॉब्लेम आहे का राधा इथे राहिल्या तर 2 दिवस? डॉलीबाई, आपल्याला काय पण प्रॉब्लेम नाही. राधाने कधी पण यावं, किती पण दिवस राहावं. शेवटी राधाचंच घर आहे ना. आपल्याला काय पण टेन्शन नाही. यांच्यापैकी कुणाला काही प्रॉब्लेम नाहीये, मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? नाही मॅम, सॉरी. मी इथे यांच्या बरोबर देवाच्या घरी नाही राहू शकत. प्रॉब्लेम काय ते तर मला सांगा. बट मॅम, जर तिचीच इच्छा नाहीये तर इच्छा नाहीये म्हणजे? तुम्ही मेडिकलचे स्टुडंट आहात आणि तुम्ही माझ्या बरोबर आर्ग्युमेंट करताय. नथिंग डुईंग. राधा पुढचे 2 दिवस इथेच राहणार आहेत आणि दॅट्स माय ऑर्डर. पटकन जाऊन चेंज करून ये. काय करतेस? काय करणार? फीलिंग बोर्ड. मला पण मिस यू. व्हॉट? आपल्याला भेटून अर्धा तासच झालाय. वेडू. मला आता तुला बघायचं आहे. What? How is it possible? आय डोंट नो. मी वाट बघतोय. अक्का. अक्का. मोनिका मॅम, अक्का झोपल्यात. तुम्ही आता बाहेर येऊ शकता. मॅम, मी जरा बाहेर जाऊन येऊ थोडा वेळ. जा तुम्ही, पण लवकर या. येस मॅम.
डॉलीबाई तुम्ही इकडे काय करताय? डॉलीबाई बराच वेळ झाला तुम्ही काय पण खाल्लं नाही. पहिले तुम्ही ना जेवून घ्या, आपण जेवण घेऊन येतो. नाही नको 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 तेव्हा प्लीज. अक्काला कधी शुद्ध येईल नको. अहो डॉलीबाई तुम्ही कशाला टेन्शन घेता, आपण आहोत ना. टेन्शन नाही, 1.5 तास होत आलाय आता गोळी घेऊन. तर कधीही शुद्धीवर येतील. प्लीज देवा नको ना, त्या मला बघतील. डॉलीबाई आपण म्हणतो ना, टेन्शन नका घेऊ, आपण आहोत ना, आपण बघून घेऊ. हे बघा आपण तुमच्यासाठी काय ते खायला घेऊन येतो, जेवून घ्या पहिले. थांबा. देवा गॉड. बसा बसा, तुम्ही बसा पहिले, बसा. बाई झोपेत आहे, झोपेत बडबडते. तुम्ही बसा या इथे. होय. बसा. मला पण खूप भूक लागली होती, पण अक्कांच्या भीतीने ना माझी हिंमतच होईना कपाटाच्या बाहेर यायची. अहो डॉलीबाई घ्या घ्या, आपण आहोत ना, पटकन खाऊन घ्या. हात घाण. आपण कशासाठी आहोत? डॉलीबाई भाजी एकदम गोड लागते ना. भूक लागली होती ना खूप, बराच वेळ आतमध्ये होता. हे आपण काय तुमचा मोबाईल वर घेऊन झाला ना की सांगा आपल्याला. चप्पत तुम्ही पण. काय म्हशीसारखा हंबरतोय? काय झालं तुला? काहीतरी गडबड आहे भाई लोक. आता कसली गडबड? ताई आहे ना डॉलीबाई जवळ, एकदम रोमॅन्टिक हवा. हा म्हणजे ते नाही रे, इथे काहीतरी वेगळाच मॅटर चालू आहे. ऍक्टर अरे अक्काला परत चक्कर आली. त्याला नाही रे, हे जे काय चाललंय ते जर खरं असेल ना तर आपल्याला चक्कर येणार आहे. काय झालंय सध्या? घरात एक वेगळी लव्ह स्टोरी आणि बाहेर दुसरी. या लव्ह स्टोरीचा त्या लव्ह स्टोरीला कळला तर यांचा जी एंड होणार म्हणजे यांचा चालूच नाही होणार. म्हणजे यांचा चालू त्यांचा कालाकोट लय मोठा लोचा आहे, लय मोठा लोचा आहे. अरे काय समजेल असं बोलशील? बघ ना स्वतःच्या डोळ्यांनी बघ, ते बघ ते बघ. दादा आणि कबीर काहीतरी काय. हा तुम्ही परत या सत्याला येड्यात काढताय. भाई लोक सत्याला लय लांबचा दिसत. हा बघा बघा नीट बघा. काही नाही मला माहित. ओ माय गॉड. टेन्शन नका घेऊ ना, ती झोपेत बडबडते, आपण आहोत ना. आपण तुमच्यासाठी ना एक स्पेशल सरप्राईज आणले. काय? तुमची आवडती कॉफी. कॉफी. तुम्हाला कसं कळतं मला आता कॉफी प्यावीशी वाटत होती म्हणून? बस काय डॉलीबाई, एकदा प्रेमात पडलं ना की प्रत्येक गोष्ट बोलूनच सांगायला पाहिजे असं काही नसतं. काय पण न बोलता सुद्धा ना आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. हा हा चालू
डॉल्बी असं कसं? कॉफी प्यायल्याशिवाय नाही. थांबा थांबा. मेली की काय? अगं टवळे बाहेर ये. अरे मुडद्या काय चाललंय? काय तुझं फटाके कसले फोडते? काय दिवाळी आहे काय? हे बघ सत्या, आधीच माझं डोकं गरम झालं, आणखीन गरम करू नको, नाही ह्या बॉम्बच्या जागी तुला पेटवी ना. ए कालाकोट काय बोलती? ए ऑब्जेक्शन अक्के. तू तुझा जरा शांत हो. आणि मला सांग नक्की काय केस आहे? अरे ही टवळी सकाळपासून बाहेर आली नाही, 2 बॉक्स बॉम्ब फोडले तरी आली नाही. अगं टवळे, हिम्मत असेल तर बाहेर ये. कान फुटले का तुझे? तर पेटू आणखीन. मी येणार नाही. का? कुठे गेली ती? कपाटात. आ? काय बोलला? कपाटात? कुठल्या कपाटात? काय बोलला तू? कपाट? नाही त्याला काय म्हणायचं होतं की त्या बाहेर गावी गेलेत. त्यांचा मेडिकल कॅम्प आहे ना, तिथे गेलेत त्या. हा. काय म्हणजे ते कोण्या कपाटातल्या गावात गेलेत ना? कोणा कपाटातल्या? अशी कशी गेली? नाही काय, तिच्या बरोबर रोज भांडायची सवय झाली ना, तिच्याशी भांडलं नाही तर माझा दिवस चांगला जात नाही. ए झाला सत्या, काय पण म्हणा, डॉली वहिनींमध्ये काहीतरी खास बात आहे एवढं नक्की. भांडायला का होईना, अक्काला त्यांची सवय व्हायला लागली. त्यांना ते कशा हवे हवेशा वाटायला लागलेत. हे विविशी आणलंय माझं खेटार, माझं कोणा वाचून अडत नाही. कधी येणार आहे ती? संध्याकाळी. काय? उद्या. उद्या उद्या की संध्याकाळी? कधी येणार आहे? नाही काय म्हणायचं होतं, त्या लांब गेल्यात ना बाहेर गावी, तर त्या उद्या संध्याकाळी येणार आहेत. चला भाई लोक, आपल्याला मार्केटला जायचंय ना. चला चला चला. लवकर. हे मुडदे माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. टवळी इथंच कुठतरी असणार. डॉली, तू काय काळजी करू नको, तुझ्या गोऱ्या बहिणीला शोधून आणतेच मी.